पक्षप्रवेश म्हणता करणार नाहीत आणि जिल्हा परिषदेला इच्छुक आहात, मग तुम्हाला एक तर तुम्ही म्हणता आम्हाला राजकारण एक तर सोडून द्यावं असं वाटतं. मग नाही, माझ्या अपक्ष राहून मी तुम्हाला करू शकता ना. तुम्हाला मी असं सांगितलं नाही का मी कोणत्या पक्षात जावं का नाही. मी फक्त दोनच प्रश्न माझ्यापुढं मला वाटतात की मी एकतर लढावं अत्यंत सोडून द्यावं. पण राजकारण सोडण्यापेक्षा मी म्हणतो शेवटचं लढूनच हार किंवा जीत. म्हणूनच तुमच्या कोणची खाणार, तुम्ही त्यांचीच मतं खाणार आहेत ना. सगळ्या मित्रांची सल्ला मसलतच याच्यासाठी आहे का तुम्ही मला सांगितलं जनतेच्या दरबारात काय निर्णय झाला, मी आजपासून मी लोकांनाही विचारणार आहे मी काय करावं. जसं तुम्हाला विचारलं याच्यानंतर दादांका आत्ताच दादांचा मला फोन आला होता, पत्रकार साक्षीला आहे, कसली पत्रकार परिषद आहे. तर मी म्हणालो मला जे वाटलंय तर माझं मत मी इथं. अरुणजी गिरे, आता तुम्ही राजकारणातले मुरब्बी आहात, तुम्ही दिसता बोलता तसं नाही, तुमचा बी प्लॅन पण तयार असणार आहे. तुम्ही अशा पद्धतीनं इमोशनल बोलून राजकीय नेतृत्वावर दबाव तर आणत नाही ना. तुम्हाला याच्यामध्ये मी काय इमोशनल बोललोय, वस्तुस्थिती सोडून तर मी दुसरं काही लाईन सांगितलं. वय झालं म्हणाले, शेवटची निवडणुकी म्हणाले. नाही, अशा अनेक निवडणुका आता मी तर काय परत लढू शकत नाही, कारण एखादी निवडणूक तुम्हाला लढण्यासाठी उपलब्ध झाली आणि ती निवडणूक तुम्हाला लढायची नाही, लढायची परिस्थिती हातात आहे, ती तुम्ही घेत नाही. त्यावेळेस आपण एखादी निवडणूक आपल्या समोर असल्या वय परत आपण पण काळजी घेतली पाहिजे. मार्केटमध्ये नवीन तरुण पोरं येत आहेत, त्यांना पण संधी दिली पाहिजे. पक्षात तुमची घुसमट होते का? एकीकडे दादाजी तुमचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या मागे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले, शिवसेनेचे वाघ होते, तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला, दादांबरोबर प्रवेश केला, तुमची घुसमट होते का? सँडविच होते का? नाही, सँडविच व्हायचा प्रश्न येत नाही. जेव्हा आता मुळातच विधानसभा आपल्या समोर झाली, विधानसभेला परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे. माझ्या गावाची परिस्थिती पाहिली, दादांच्या गावाची परिस्थिती पाहिली तर चित्र तुमच्या लक्षात आहे. आम्ही आमचं प्रामाणिकपणे जिथं जेवढं काम करायचं होतं तेवढं काम प्रामाणिकपणे केलं. तुमच्या तब्येतीला जमेल होईल तेवढं काम केलंय, त्याच्यातून तुम्ही पुढे गेला.